नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी 7 सर्वात मोठे निर्णय. लाडका शेतकरी योजना सुरू. चला पाहूया पहिली अपडेट. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 1,10,00,000हून अधिक महिलांना दिला आहे. तसेच सप्टेंबर अखेर सुमारे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, असं या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य कास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन 2024 आणि 25 या वर्षाकरता राज्यस्तरीय समितीने कर्जदार निश्चित केले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल. ही पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे. आता पुढची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सन्मान मिळवून देणारी आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळणार असून 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत हे पाणी येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आता आपण सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. तर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. लखपती दीदी संमेलन योजना 25 ऑगस्ट 2024 पासून जळगावमध्ये या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये ग्रामीण महिलाएं अपनी मेहनत से कर रही है नई ऊर्जा का संचार. स्वयं सहायता समूह से जुड़कर बन रही है लखपति दीदी और कह रही है अपने सपने साकार. लखपति दीदी सम्मेलन 25 अगस्त 2024 जळगाव, महाराष्ट्र.